once again you are welcome in today's session, the last session for the listening skill. Means number of activities already we have taken in all those different sessions before this. आणि या अनेक ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही एन्जॉय करत करत ह्या ॲक्टिव्हिटीजच्या बळावर लिसनिंग स्किलकडे स्वतःला घेऊन जात आहात, स्वतःला समृद्ध करत आहात. मला निश्चित खात्री आहे की आपण इथपर्यंत जो काही प्रवास सोबत केलेला आहे त्या प्रवासामध्ये आपण खूप छान आनंद घेत आहात आणि या सगळ्या माध्यमातून आपण निश्चितपणे एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजेच काय तर खरं म्हटलं तर ही प्रोसेसच पोहोचण्याची असते. या मनापासून त्या मनापर्यंत या अंतरीची त्या अंतरी पोहोचण्याची जी प्रक्रिया असते तीच खऱ्या अर्थानं छानपैकी शिकवून घेण्याची एक छानशी प्रक्रिया असते आणि निश्चितपणे आपण ती घेत आहोत. तर आज आपण जी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत ती ॲक्टिव्हिटी असणार आहे ट्रान्सलेशन मेथडवर. खरं तर तुम्हाला आवडणारा हा खूप छानसा प्रश्न, अगदी लहान वयापासून आपल्याला हा प्रश्न आवडतो की एखादं मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करा किंवा इंग्लिशमधलं वाक्य मराठीमध्ये करा. परीक्षेमध्ये येणारा शेवटचा साधारणपणे हा प्रश्न आपल्याला खूप छान वाटत असतो. तर यावरच आधारित आजची ही ॲक्टिव्हिटी असणार आहे. मी तुम्हाला काही वाक्य सांगत आहे, तुम्ही ती वाक्य लक्षपूर्वक ऐकायची आहेत. यू हॅव टू लिसन ऑल दोज सेंटेन्सेस केअरफुली अँड देन यू हॅव टू ट्रान्सलेट दोज सेंटेन्सेस इनटू मदर टंग. म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचे आहे. मी इंग्लिश वाक्य सांगतोय, यू हॅव टू ट्रान्सलेट इन युअर मदर टंग और इन युअर मराठी. ओके, सो गो ऑन लिसनिंग सम सेंटेन्सेस. आय एम giving some sentences before you. Listen it and translate it. Sudha Chandran is a very good dancer. Sudha Chandran is a very good dancer. This is the first sentence. Come on, translate in your mother tongue. Sudha Chandran is a good dancer. Okay, is it over? Next sentence. Indian government declared the lockdown. Indian government declared the lockdown. Indian government declared the lockdown. The next sentence. English language is used throughout the world. English language is used throughout the world. आले लक्षात? English language is used throughout the world. Come on, ready for the next sentence? पुढचं वाक्य असं असेल, I want to learn foreign language. I want to learn foreign language. ऐकलंय बरोबर? लिहिताय तुम्ही, ट्रान्सलेट करताय? गुड. चला पुढच्या वाक्याकडे जाऊया. Stay home, stay safe. Stay home, stay safe. Next one. We must help poor people. We must help poor people. उत्तर तयार असेल? चला शेवटचं एक वाक्य मी तुमच्या पुढे सांगतोय. Come on, let's enjoy. Come on, let's enjoy. This is the last sentence. एकूण 7 वाक्य मी तुम्हाला सांगितलेली आहेत and I know that you have listened it. You are trying to write each and every sentence in your mother tongue. Yes, take your time. Think over. If you are not getting any word,
Take your time and think on that. Yes, you will get it, no doubt. Yes, complete the sentences. Okay, have you completed it? Hello, have you completed it? Yes, very nice. So you had done it, your work. Now let us check the answers. 7 sentences were there. You have to check whether you have translated in your mother tongue correctly or not. Okay, are you ready to listen the sentences in your mother tongue? Okay. Sudha Chandran is a very good dancer. This was the first sentence. याचं उत्तर असणार आहे, सुधा चंद्रन एक खूप चांगली नर्तिका आहे किंवा नृत्य करणारी आहे किंवा नृत्यांगना आहे. या शब्दांपैकी कोणताही एक शब्द त्या ठिकाणी चालू शकतो. सुधा चंद्रन एक खूप चांगली नर्तिका आहे. त्यानंतर दुसरं वाक्य असं होतं, इंडियन गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड द लॉकडाऊन. भारत सरकारने संचारबंदीची घोषणा केली. भारत सरकारने संचारबंदीची घोषणा केली. तिसरं वाक्य होतं, इंग्लिश लँग्वेज इज यूज्ड थ्रू आउट द वर्ल्ड. म्हणजेच इंग्लिश भाषा ही सर्व जगामध्ये वापरल्या जाते. इंग्लिश भाषा सर्व जगामध्ये वापरल्या जाते. चौथं वाक्य होतं, आय वॉन्ट टू लर्न फॉरेन लँग्वेज. मला परकीय भाषा शिकायची आहे. मला परकीय भाषा शिकायची आहे. पाचवं वाक्य होतं, स्टे होम स्टे सेफ. घरी राहा, सुरक्षित राहा. घरी राहा, सुरक्षित राहा. लास्ट बट वन सेंटेन्स, वी मस्ट हेल्प पुअर पीपल. म्हणजे आपण गरिबांना मदत केली पाहिजे. आपण गरीब लोकांना मदत केली पाहिजे. आणि शेवटचं वाक्य आहे, कम ऑन लेट्स एन्जॉय. चला मौज करूया. चला मौज करूया. तर अशा पद्धतीनं या ऐकलेल्या वाक्यांना तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करता यायला पाहिजे. तर हे स्किल आहे. बघा आता करेक्ट आन्सर्स किती आहेत तुमचे चेक करा. आउट ऑफ 7 हाऊ मेनी करेक्ट आन्सर्स आर देअर? येस, काउंट इट. गुड. So if you have 6 or 7 correct answers, you are a best listener. Okay, if you have 4 correct sentences or 5 correct sentences with you, you are a good listener. Well done. And if you have less than that, you are again in a effort zone. So you have to take more effort to come up to the next level. So I hope that you definitely enjoyed this activity. So you can take such different words, different sentences and go on translating it. So to improve our listening skill, we can also arrange such type of different activities in the classes also. Now at the last, I want to share some ideas before you that what you can do rather than all these activities in the class. So friends, these are some activities what I am going to share with you. The activities are like this. Listen news daily on radio also, on television also. TV वर असेल किंवा रेडिओवर असेल, इंग्लिश मधल्या बातम्या तुम्हाला ऐकायच्या आहेत, जेणेकरून आपलं लिसनिंग स्किल डेव्हलप होणार आहे. याच्याशिवाय काही ॲक्टिव्हिटीज अशा आहेत की जसं की वॉचिंग कार्टून्स ऑर मूवीज इन इंग्लिश. यू हॅव टू वॉच सम कार्टून्स ऑर मूवीज इन इंग्लिश. लिसन वेरियस राइम्स अँड पोम्स.
वेगवेगळ्या राईम्स किंवा पोम्सला तुम्हाला ऐकायचं आहे, जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह वाढत जाणार आहे आणि त्यातून तुमचा लिसनिंग स्किलचा सुद्धा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह होणार आहे. यानंतर वॉच ॲडव्हर्टाईज कीनली. जाहिराती सुद्धा आपल्याला खूप बारकाईनं पाहता येऊ शकतात, ऐकता येऊ शकतात आणि मग त्याच्यातून आपण आपलं लिसनिंग स्किल डेव्हलप करू शकतो. याच्या पुढची ॲक्टिव्हिटी जी मी सजेस्ट तुम्हाला करू शकतो ती म्हणजे लिसन व्हेरियस लेक्चर्स ऑन द नेट ऑल्सो. इंटरनेटवर असलेल्या वेगवेगळ्या लेक्चर्सला, व्याख्यानांना तुम्ही ऐकू शकता. याशिवाय कलेक्ट न्यू वर्ड्स, प्रोव्हर्ब्स, फ्रेजेस अँड इडियम्स हे सुद्धा तुम्ही पाहत ही भाषेतली सौंदर्य स्थळं शोधू शकता. आणि शेवटचं आहे you can follow my channel, obviously, that is Easy English. Yes friends, so these are some different activities what you can conduct, what you can adopt and what you can implement at your level, as per your level, to improve your listening skill. So I hope definitely you have enjoyed all these listening activities, and now this session comes to end with wonderful stop and with your wonderful wishes, your likes, your share, your comments and your subscribe. Thank you. Till then, goodbye.